मुरबाड मतदारसंघातील कुळगाव बदलापूर येथे उपप्रादेशिक कार्यालयाची मागणी संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान भवनातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती। या बैठकीला आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित राहून मागण्याबाबत सविस्तर चर्चा केली। गेल्या 5 वर्षापासून आमदार किसन कथोरे या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत। या बैठकीत मंत्री सरनाईक कुळगाव बदलापूर येथील उपप्रादेशिक कार्यालयास तत्वत मंजुरी दिली असल्याची माहिती मिळत आहे। परिवहन विभागाने नगर परिषदेकडून जागा हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवून जागा ताब्यात घ्यावी, मी त्यास मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देतो, अशा सूचना परिवहन आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत। सध्या बदलापूर येथे वाहन चालक पथक तसेच स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। बदलापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला हिरवा कंदील मिळाल्याने आमदार किसन कथोरे हे करीत असलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे। लायसन्स काढणे, नूतनीकरण करणे, परमिट काढणे, वाहन रजिस्ट्रेशन करणे, नंबर घेणे यासह वाहनासंदर्भातील सर्व कामे आता बदलापूर येथेच होणार आहेत। त्यामुळे बदलापूर आणि परिसरातील वाहन चालकांना कल्याण कार्यालयात जायची गरज लागणार नाही। त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत। बदलापूर, मुरबाड, अंबरनाथ शहर आणि अंबरनाथ ग्रामीणमधील वाहनधारकांना हा मोठा दिलासा ठरणार आहे। या प्रसंगी परिवहन सचिव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल, कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालय कुळगाव बदलापूर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक मारुती गायकवाड व इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, बदलापूर।